पूर्वाने अशी तयारी केली आहे बघा, म्हणजे चण्याची डाळ कुकरमध्ये लावली आहे, भात लावला आहे आणि आता ती पीठ मळते. तर आता मी करते बाकीची सगळी कामात. नमस्कार मंडळी, आज आमचं पुरणपोळ्यांचा स्वयंपाक चालू आहे आता रथसप्तमीसाठी. तर एका बाजूला पुरणपोळ्या करते, नाही पीठ मळते पोळ्यांचं. आणि एकदम घाईघाईत आज मला खूप लेट झालं आहे, खूप उशिराने उठलो आहे आम्ही. आणि आता एकदम फास्ट आता करायला घेतो आहे. स्वयंपाक करताना मी आता आधी कांदा चिरायला घेतला. मी आता भजीचं पीठ करते, कारण पूर्वाने एका बाजूला आपली चण्याची डाळ आहे ती कुकरला लावली, एका बाजूला भात लावला आणि ती पीठ मळते. म्हणजे सगळी मोठी मोठी कामं झाली आहेत. कारण जेव्हा सूर्य उगवते वेळी आपला स्वयंपाक झालेला असायला पाहिजे आणि दूध उतू गेलेलं पाहिजे. हे बघ ना तू ना त्याला आता पीठ साधंसंच पीठ मळ. हा ठीक आहे, अजून टाकावं लागेल ना. हा नाही नको, बस झालं, नंतर वाढवता येत आहे. आणि ही जी माझी चण्याची डाळ आहे ना ती 1.25 किलो आहे आणि त्याच्यामध्ये चमचाभर तेल टाकून पाणी टाकलं होतं आणि ते मी धुवून 3 शिट्या करून घेतल्या होत्या. आता थोडीशी डाळ मी काढून घेते, ही आमटीसाठी डाळ काढून घेतली आणि बाकीची सगळी डाळ मी गाळून घेतली. म्हणजे सगळं पाणी काढून घ्यायचं, त्याच्यात थोडं थंड पाणी घालून, म्हणजे तांब्याभर पाणी टाकलं होतं मी. कारण मग आता जे पाणी काढलं ना आपण ते आपल्याला आमटीसाठी उपयोगाला येणार आहे. आणि आता मी जितकं डाळ घेतली होती तितकंच गूळ घेतला आहे आणि ते आता मी शिजायला ठेवलेलं आहे बाजूला. आणि हे 5 मसाले लक्षात ठेवा: वेलची, जायफळ, सुंठ, बडीशेप आणि काळे मिरे. हे म्हणजे आपल्याला 5 मसाले टाकायचे आहेत, हे लक्षात ठेवायचं. आणि त्याची बारीक पावडर करायची आणि या आपल्या पुरणाच्या मिश्रणामध्ये टाकायचे. हे जर तुम्ही नसेल टाकत ना, म्हणजे 5ही मसाले असायला पाहिजेत ते. आणि हे टाकत नसाल तर एकदा नक्की टाकून बघा. तुमच्या पुरणपोळ्या एकदा कोणी खाल्ली ना तर कुणीच विसरणार नाही की मी हिच्या हातची पोळी खाल्ली होती आणि ती अतिशय सुंदर झाली होती म्हणून. आता काही जणी म्हणतात की मी हे सगळं टाकते पण त्यात काळे मिरे टाकत नाही, बडीशेप टाकत नाही. पण टाकून बघा आणि नंतर मला सांगा की किती छान झाली होती. आणि तुम्ही नक्की मला कमेंट कराल. आणि असं घट्ट आपलं सारण आहे ते म्हणजे भाजून घ्यायचं. आणि प्रथमेश अंगण धुतोय, कारण की सगळी आता पूजा मांडायची आहे त्याला आणि त्याच्या पप्पांना. आणि मी आता भजी बनवण्याची तयारी करते. तर त्याच्यामध्ये मी मिरची, लसूण, आलं, जिरे हे इतकंच वाटण करायला घेतलं आहे. आणि भरपूर काल प्रथमेशने कोथिंबीर आणली होती, तर आता कोथिंबीर जास्त घालून आणि कांदे, म्हणजे कांदा भजीच करते पण त्यात कोथिंबीर जरा जास्त घालून असं करते मी, थोडंसं वेगळ्या पद्धतीने. पण खूप छान होतात असे भजी. तर आता जो वाटलेला मसाला आहे तो घेतला आणि त्याच्यामध्ये आता मी सगळं मिक्स करून 2 वाट्या चण्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि 2-3 चमचे तांदळाचं पीठसुद्धा घेतलं आहे. आता माझं घरातलं पीठ संपलं होतं म्हणून मी हे रेडीमेड पीठ आहे तेच वापरते. मग आता याच्यात टाकलेलं आहे चवीपुरतं मीठ आणि थोडंसं हिंग आणि हळद. थोडंसं तांदळाचं पीठ पण टाकलं आहे, त्याच्यामुळे ना आपले भजी जी आहेत ना ते छान कुरकुरीत होतील. पुरणपोळ्यांचा स्वयंपाक असला तर कोथिंबीर वडी किंवा आळू वडी असे असायलाच पाहिजे ना. आज मी कोथिंबीर वडी वगैरे काय करत नाही आहे. तर आता मी ही आमटीचा मसाला करायला घेतला आहे. आणि आज ना मी खास करून खोबरं जे आहे ना ते सुकं खोबरं घेतलं आहे आणि ते भाजलं नाही. कांदा आणि खोबरं मी भाजून घेते, ते पण भाजलं नाही, तसंच मसाला टाकला होता. पण इतकी छान झाली होती ना. तर त्यात मी टाकली आहे राई आणि कढीपत्ता टाकलेला आहे आणि लसणाची फोडणी देते. म्हणजे आम्ही नेहमी लसणाचीच फोडणी देतो. आणि लसूण थोडासा भाजल्यानंतर मी त्याच्यात एक टॅमॅटो टाकला आहे आणि मी नेहमी अशीच फोडणी करते. मी आज ना जेव्हा मसाला म्हणजे कांदा आणि खोबरं नेहमी भाजते, पण आज भाजलं नव्हतं. मला वाटलं आता आज कशी होते माहिती नाही, पण इतकी गडबड होती आणि त्यातून सकाळी माझी तब्येत खूप खराब झालेली. आज तुम्हाला माझा आवाज पण तसा येत असेल कदाचित. तर त्याच्यामुळे ना मी अशी साधीच केली, पण इतकी सुंदर झाली होती ना. ते पूर्वालासुद्धा खूप आवडली. मेन म्हणजे पूर्वाला आवडली म्हणजे छानच झाली असणार. आणि हिंग आणि आपलं घरगुती तिखट आहे ना ते मी तेलामध्ये थोडंसं, आपण तेलामध्ये मसाला भाजला ना तर थोडीशी त्याला तरी येते. मला ते तरी वगैरे आलेलं, आम्ही काय आमटीमध्ये वगैरे इतकं जास्त तेल टाकत नाही की त्याची तरी यावी. मग पण आपण असं जर तेलामध्ये जर चटणी भाजली असेल ना तर त्याला ना थोडंसं तरी येते आणि कलर पण छान येतो आमटीला. तर आता मी हे जे
डाळ जी बाजूला काढून ठेवली होती ना ती त्याच्यामध्ये वाटली आहे आणि आपण आमटीसाठी बाजूला जे पुरणाचं पाणी काढून ठेवलं होतं ना ते आता हे मी ओतलेलं आहे. झाली त्याच्यामध्ये ना दुसरं पाणी टाकायची गरज लागत नाही, पण आपल्याला आणखीन जास्त पातळ हवी असेल तर त्याप्रमाणे आपण पाणी टाकायचं वरून. आणि ही पुरणपोळ्यांची आमटी थंड जर झाली ना तर ती परत घट्ट होते, म्हणून आधीच तिला पातळ करायची आणि ती पातळच छान लागते. आणि जेव्हा उकळी आली ना तेव्हा मी व्हिडिओज नाही बनवला. मला माझी स्वतःची तयारी झालेली नाही आहे, फक्त आता पोळी करायची आहे. फक्त पोळी लाटायची राहिली आहे, तेवढंच एक काम राहिले. आणि एवढी भजी करून घेते पटापट. प्लास्टिकच्या भांड्यात मी पीठ भिजवत नाही, पण असतं आणलं आहे मी एक भांडं, पण नंतर ते तुम्हाला दाखवेल काय आणलं आहे ते. आणि आज ते मी तुम्हाला दाखवलं नाही म्हणून ते मी वापरलं नाही, नाहीतर वापरलं असतं आता आज. तर हां आता आमटी झाली आहे, दूध गरम करायला ठेवलं आहे आणि आता भजी करायला घेतली आहे. आणि पूर्वा पुरण बनवते. सगळं आता तयार आहे, पीठ वगैरे सगळं मळून ठेवलं आहे. आता मी घेते पोळ्या करायला. आता हे मी भजी, बरेच जण विचारतात तू कशी बनवते, तर हे बघा, हे असे नाजूक नाजूक सोडून घ्यायचे, असे अगदी छोटे छोटे. आणि जेव्हा ते तेलात गेले ना ते आपोआप मग फुगून थोडेसे मोठे होतात ना. इतका बोलतोय ना पिल्लू पिल्लू. तिला एक फटका दे आणि आण तिला आतमध्ये. हो हो, तू मला आता पुरता आपल्या 7-8 पोळ्यांचं आपल्याला कर, म्हणजे ते काय आरामात पण करता येईल ना. आता लगेच घाई करायची गरज नाही. तर आता मी आता एवढेच करून घेते, उलटवून घेते. आपोआप असे हे आपले एकदम नाजूक नाजूक असे भजी बनतात. आज पिल्लू एवढी त्रास देते ना, सगळेजण बाहेर आहेत आणि तिला घरात ठेवलं आहे, त्याच्यामुळे ती ओरडाआरडा करते. रसू ना बस ना, बाकी काही नाही ना. नंतर आणि ते याचं धूपचं सामान नाही आणलं काय व्हायचं. मागे लागते सर, वरतून तिथं बाळ पण मेलंय. ते दाखव. पूर्ण वास मारलाय. आणि आता पिठाचा जो गोळा आहे ना तो जेवढा घेतलाय ना तेवढाच पुरणाचा गोळा घ्यायचा. आणि मी ना हातावरती त्याची वाटी करत नाही, तर मी थोडीशी लाटून घेते आणि मग त्याची ती पारी बनवून त्याच्यामध्ये तो गोळा ठेवते. आणि आपण जसं मोदक करतो ना तसं असं वळून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर आपण जशी भाकरी करताना हातावर वळतो ना तसं जरा दाबून वळून घ्यायचं, जेणेकरून आपलं जे पुरण असतं ना ते गोल झालेलं असतं आतमधून, तर ते ना कडेला गेलं पाहिजे. कडेवर आधीच पुरण आणायचं, जेणेकरून लाटताना ना ते कडेलाच येत राहील. अशा हिशोबाने आपण असं करायचं. आता काही जणी म्हणतील आम्हाला काय लहान मुलांसारखं सांगतेस, तर हे मी त्या मुलींसाठी जाते जे मला सांगते की माझा आवाज ना मध्ये मध्ये कट होतो आहे प्लीज, कारण की मला खूप सर्दी झाली आहे, ना तब्येत बरी नाही आहे त्याच्यामुळे. तरी मी त्या मुलींसाठी सांगते ज्या मुली मला नेहमी कमेंट करतात असं मला सांग ते सांग, तर त्यांच्यासाठी. आणि ज्या लेडीज मोठ्या आहेत ज्यांना सगळं येतं, त्या खूप हुशार आहेत, त्यांना सगळं येतं आहे. पण ज्या नवीन मुली आहेत ना त्यांना छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या तर त्यांना कळतात.
आणि मी त्यांच्यासाठी सांगते जे मला सतत कमेंट करतात की ताई असं सांग, तसं सांग, हे सांग म्हणून. आणि पोळी लाटत लाटत पुरण लाटताना सुद्धा ना पोळी कडेला एकदम काठाला पुरण आलं पाहिजे अशी पोळी लाटायची. आणि आलटून पालटून पोळी लाटायची कधी पण. चपातीसुद्धा आणि पोळीसुद्धा, पुरणपोळीसुद्धा दोन्ही बाजूनी लाटायच्या. लाटताना त्या का लाटायच्या, जर का तुम्ही उलटसुलट करून पोळी नाही लाटली ना तर एक बाजू जी आपली खालची बाजू असते ना ती करून बघा तुम्ही, ती खालची जी बाजू आहे ना ती ना जाड होते आणि ती ना पुरण आपण खाताना अजिबात चांगली लागत नाही. तुम्ही तशी पण करून बघा, तुमच्या लक्षात येऊन जाईल. आणि पुरणपोळी करतानाची सगळ्यात महत्त्वाची टिप्स अशी की पीठ मळताना तुमचं पुरण जर नरम असेल तर त्या हिशोबानेच आपली जे कणिक आहे ना ते मळायचं. जर घट्ट असेल तर घट्टच कणिक मळायचं आणि जर का पातळ असेल तर पातळ. तर तुमची पुरण म्हणजे जी पोळी आहे ना ती फाटून पुरण बाहेर येणार नाही. ठीक आहे. आणि पोळी जर का करताना अशी फुटली असेल तर घाबरायचं नाही. आणि घरातलीच माणसं खाणार आहेत आपल्या, तर घाबरायचं नाही. आणि फुटली असेल तर अशी फोल्ड करायची त्या बाजूने. आणि आता तुम्हाला बाहेरचं दाखवते. बाहेर यांनी पूजा मांडून झाली आहे बघा. आधी अंगण धुवून काढलं प्रथमेशनी, मग त्याच्यावर रांगोळी काढली सूर्यनारायणाची. रथ वगैरे असं काढतात हे नेहमी, पण आज सूर्याची रांगोळी काढली आहे. त्याच्यावर जे गौऱ्या असतात ना त्याचे तुकडे करायचे आणि आपण चूल करतो तसं करायची. सुगड ठेवायचं मातीचं आणि ते रात्री धुवून त्यात पाणी भरून ठेवायचं जेणेकरून ते सगळं पाणी शोषून घेईल. मग ते धुवून मग त्यात कच्चं दूध ठेवायचं आणि ते बघा आता आपण धूप कापूर वगैरे सगळं टाकून ह्या गौऱ्या पेटवायच्या, त्याच्यावर तूप वगैरे घालून. हे आपण म्हणजे जर का पेटवायला घेतलं ना तर लगेचच्या लगेच पेट धरत नाही, म्हणून त्याच्यावर तूप टाकायचं, कापूर धूप हे सतत टाकत राहावं लागतं. आणि हे तिथेच बसून ते करत राहतात. आणि माझ्या पुरणपोळ्या किंवा आतमधला स्वयंपाक होईपर्यंत हे नेहमी दूध वगैरे उतू घालून घेतात. प्रथमेश आणि ते दोघेजण मिळून करतायत. आणि आता दूध उतू जायची वेळ आलेली आहे. आज ना जरा वेळच झाला सूर्यनारायणाला यायला, कारण की आता बघा उतू जाईपर्यंत अंधारच होता. आणि दूध नेहमी ना पूर्व दिशेला उतू गेलं पाहिजे. म्हणजे असं आई म्हणायची माझी, जर पूर्व दिशेला दूध उतू गेलं ना तर लक्षात ठेवायचं की यावर्षी आपलं खूप छान होणार आहे. आणि खरंच ती ते एक आपल्या मनाची पॉझिटिव्हिटी असेल ना असते की आपल्यालाच असं वाटतं की बाबा यावर्षी खूप काहीतरी छान होणार आहे. नाही तर काही जणी म्हणतील असं काही नसतं. तर बघा आता सूर्य पण उगवायला आलेले आहे आणि आपलं दूध पण उतू जायला आलेलं आहे. आणि मी सुद्धा बघायला आले होते यांचं झालं आहे की नाही आणि व्यवस्थित व्हिडिओ बनवता येत की नाही, सूर्यनारायण आले की नाही ते सगळं बघायला आले होते मी पण स्वयंपाक करता करता. आणि प्रथमेशने खूप छान शूटिंग केलं होतं सगळ्याच गोष्टी. त्याने वेगवेगळ्या ठिकाणी फोन लावले होते आणि तुम्हाला इतकं छान बघायला मिळेल ना आता दूध उतू जाताना. तर आता काही जणी विचारतील की हे कसं करायचं व्रत. तर हे जे उपवास आहेत ना ते पौष महिन्याच्या अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी सुरू होतात. ते रथसप्तमीच्या दिवशी सोडायचे असतात. तर तेव्हा बघा सूर्यनारायण उगवतील ना त्यावेळी आपल्याकडे दूध उतू गेलं पाहिजे. आणि जेव्हा दूध उतू जाईल तेव्हा आपला स्वयंपाक होऊन तिकडे आपल्या पुरणपोळ्यांचा नैवेद्यसुद्धा पोचला पाहिजे. असं आपल्याला करायचं आहे. 5 दिवस आपण नवरात्राचे उपवास करतो ना तसे उपवास करायचे, म्हणजे रात्री उपवास सोडायचा नाही. आता हे व्रत केल्याने आपल्याला सुख, समृद्धी, शांती, समाधान आणि वैभव प्राप्त होतं. आणि कधीही वैभव म्हणजे नुसताच पैसा अडका असं नसतं. आपल्या कुटुंबासोबत आपल्या मुलांनासुद्धा या गोष्टींमध्ये इन्वॉल्व करायचं. त्यांनासुद्धा छोटी छोटी कामं द्यायची जेणेकरून त्यांना पण त्यात इंटरेस्ट होतो, त्यातली माहिती मिळते त्यांना आणि त्यांनासुद्धा आवड निर्माण होते. आणि थोड्या वेळासाठी का होईना ह्या सगळ्या गोष्टी आपण मुलांना सांगत गेलो आणि त्यांच्याकडून करून घेत गेलो ना तर मुलं थोडा वेळ का होईना फोनपासून जरा लांब राहतात. त्यांना छोट्या छोट्या कामं ना त्यांना द्यायला हवेत. त्याशिवाय ना त्यांना जबाबदारी पण कळत नाही. आणि सगळ्याच गोष्टी असतात बघा तुम्ही करून. मुलांना सगळ्या गोष्टी ना आपणच करत बसायचं नाही, आपल्या मुलांकडून पण करून घ्यायच्या. त्यांच्यापर्यंत हे आपले जे संस्कार आहेत ते पोचले पाहिजेत ना म्हणून. आणि आता बघा दूध उतू जाणार आहे. आता आज तर अशी एमर्जन्सी होती ना, माझीसुद्धा तब्येत खूप खराब होती, यांचीसुद्धा होती. तर सगळं काम जवळजवळ प्रथमेश पूर्वाने सांभाळलं आहे. हां भले मी सांगितलं की असं कर तसं कर, पण मी नसतानासुद्धा ते दोघेजण उभे राहिले. पप्पांची तब्येत बरी नव्हती तर प्रथमेश तिथे उभा राहिला आणि बाहेरचं काम त्याने सांभाळलं. तर असं आहे ना. आणि बघा दूध उतू गेलं आहे, किती छान दिसतं आहे बघा.
आणि हे जे दृश्य आहे ना भाग्यवानालाच बघायला मिळतं. तर तुम्हाला निदान दर्शन तरी झालं. आणि तुम्हाला कसं वाटला हा माझा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आता हे उपवास केल्याने पैसा अडका मिळो ना मिळो, पण आपल्याला जे आपण हे सगळं सेलिब्रेट करतो ना आपल्या मुलांसोबत, तर ते जे समाधान आपल्याला मिळतं ना ते खरंच वेगळंच असतं. आणि बघा आता सूर्यनारायणसुद्धा उगवलेले आहेत, दूधसुद्धा उतू गेलं आहे. माता यांनी नारळ वाढवला, माझं प्रसाद वगैरे सगळं काढून झालेलं आहे आणि मी सुद्धा बघायला आलेली. आणि ना खरंच मला एक कमाल वाटते, कारण काही बायकांची की काही असू दे, कोणताही सण असू देत, ते सगळं स्वयंपाक पाणी सगळं काही करून स्वतःची तयारी करतात. पण मला का ते जमत नाही, कळत नाही मला. आणि बघा सूर्यनारायण उगवलेले आहेत. किती छान प्रथमेशनी व्हिडिओ बनवली होती ना, मला खूपच आवडली. बरोबर बघा तुम्हाला किती छान दृश्य बघायला मिळतं आहे. दूधसुद्धा उतू जात आहे एका बाजूला आणि एका बाजूला सूर्यनारायणाचं दर्शनसुद्धा झालं आहे. आणि मी नैवेद्य वगैरे आणून दिलं यांना. आणि बघा एकदम सूर्याची किरणं किती सुंदर एकदम सुरेख असं दिसत आहेत. झालं मग आता आमचं दर्शन घ्यायला. माझी का तयारी होत नाही माझं मलाच कळत नाही आहे. आणि आता बायकांच्या आवडीची गोष्ट म्हणजे या उपवासाला नवीन साडी घेतात. मी कधी घ्यायची कधी नाही घ्यायची, पण मी मात्र ज्या माझ्याकडे नवीनच ही साडी लॉन्च झालेली आहे तर तीच मी नेसली आहे. आणि ही मी क्लिअर व्यवस्थित ना तुम्हाला नंतर दाखवेल, कारण माझ्याकडे आजच हळदी कुंकूसुद्धा आहे, तेव्हा मग मी हीच साडी नेसणार आहे. आणि ना मला माहिती नाही बायकांना ना सणाच्या दिवशी तयार व्हायला कसा वेळ मिळतो, मला वेळच मिळत नाही. म्हणजे बाकीची कामं करता करताच ना कसा वेळ संपून जातो कळत नाही खरंच. आता प्रथमेश पूर्वा रात्रभर जागले तरी करणार काय, कॉलेजला तर जावंच लागणार. मग आवरलं आणि गेले कॉलेजला. आणि पूर्वाला ट्रॉफीसुद्धा मिळालेली आहे, तीसुद्धा मी तुम्हाला दाखवेल उद्याच्या व्हिडिओमध्ये. आणि आता आम्ही दोघेजण बसतोय जेवायला. आज माझा उपवास सुटेल 5 दिवसानंतर आणि 5 दिवस मी उपवास करून करून खरं तर त्याच्याने अशक्तपणासुद्धा आलेला आहे आणि आजारीसुद्धा पडलेली आहे. तर आता ही माझी कटाची आमटी, मी काही वेगळं केलं नाही आहे आज, जास्त काही केलं नाही मी, फक्त आमटी भात पुरणपोळी आणि भजी एवढंच केलं आहे. तर आता तुम्हाला माझ्या या उपवासाची माहिती आवडली का, आणि तुमच्याकडे काही नवीन माहिती असेल तर तीसुद्धा द्या. बऱ्याच वेळा ना मला एखादी गोष्ट मला माहीत नसेल तर तुम्ही सांगता आणि माझ्याकडून काहीतरी नवीन माहिती तुम्हाला मिळते. तर बघा आता माझं हे ताट रेडी झालेलं आहे. तर आता आम्ही जेवायला बसतो आता. आणि आता आम्ही बसतो जेवायला. पिल्लू जेवायला बसत नाही आहे, कारण तिला नाही जेवायचं आहे. प्रथमेश पूर्वा बाहेर गेले की तेव्हापासून ती जेवणार नाही, तर डायरेक्ट ते दोघंजण येतील ना तेव्हाच ती जेवणार. आणि तिला पुरणपोळी तिला खूप आवडते, पण तिला मग मी थोडीशी पुरणपोळी देते. चला मग आता परत भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय.